नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत की तुम्ही जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता। ज्या मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड प्रोवाइड केलं जातं, तर ते जॉब कार्ड घरी बसल्या तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात। तुम्हाला माहिती की राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्याही योजना राबवत असतं ते मनरेगाच्या अंतर्गत राबवत असतं, जेणेकरून जे हातावर काम करणारे मजूर आहेत त्यांना रोजगाराची उपलब्धता व्हावी, यही या योजनांचा उल्लेख असतो। त्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर वर्क अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना कामासाठी मजुराची गरज पडते आणि मजुराची गरज पडल्यानंतर त्यांना त्यांच्या जॉब कार्डची सुद्धा गरज पडत असते। परंतु बऱ्याच जे एम्प्लॉई असतात, वर्कर असतात, त्यांच्याकडे जॉब कार्ड हे फिजिकली नसतं। त्यांचं जॉब कार्ड हे जनरेट झालेलं असतं, परंतु त्यांच्याकडे जॉब कार्ड नंबर आणि फिजिकल नसल्यामुळे खूप अडथळे आणि प्रॉब्लेम येतात मित्रांनो। तर तुम्ही तुमचं जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतात याची A to Z प्रोसेस मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो। बघा मित्रांनो, मी ऑफिशियली आता मनरेगाच्या वेबसाईटवर आलेलो आहे। मनरेगाच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथं वरती तुम्हाला ऑप्शन दिसेल बेनिफिशरी डिटेल्स। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात। बघा, इथं बेनिफिशरी डिटेल्स आहे, तर इथं तुम्हाला जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट जेवढे असतील तर तेवढी इथं त्यांच्या लिंक असतील, किंवा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड हे डाउनलोड करता येणार आहे। तर तुम्हाला जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी कशा पद्धतीने प्रोसेस करायची, तर इथं बघा तुम्हाला दिसत असेल जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्समध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज हाऊस होल्ड वर्कर्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचे जेवढी गावं असतील किंवा डिस्ट्रिक्ट असतील ते डिस्ट्रिक्टची लिस्ट इथं शो होईल मित्रांनो। तर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करून घ्यायचं आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर अजून परत तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचं तहसील किंवा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे। इथं जो तुमचा ब्लॉक असेल तो सिलेक्ट करून घ्या। ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे। ग्रामपंचायत सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला एवढी इथं लिस्ट दिलेली असेल, तर तुम्ही स्क्रॉल करून या लिस्टमध्ये जी तुमची ग्रामपंचायत किंवा तुमचं विलेज असेल ते सिलेक्ट करू शकता मित्रांनो। ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अजून एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला सगळे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या गावाची जेवढी जॉब कार्डची लिस्ट असेल तर ती अशा प्रकारे शो होईल। इथं तुम्ही तुमचं नाव बघून तर त्या नावावर क्लिक करून तुमचं जॉब कार्ड हे डाउनलोड होईल मित्रांनो। चला, तर मी आता इथं जे जॉब कार्ड मला डाउनलोड करायचे त्यांचं नाव शोधून घेतो। त्यानंतर त्यांच्यासमोर त्यांचा जॉब कार्ड नंबर असेल, सो त्या जॉब कार्ड नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या जॉब कार्ड नंबरवर क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे जॉब कार्ड हे शो होईल मित्रांनो। जरी त्यांचा फोटो असेल तर इथं फॅमिली ID असेल ती फॅमिली ID इथं दाखवली जाईल। इथं फोटो नसल्यामुळे इथं ब्लँक येत आहे। त्यानंतर इथं जॉब कार्ड नंबर येईल, ॲड्रेस येईल, जेवढी डिटेल्स असेल ती डिटेल जॉब कार्डवर इथे येईल मित्रांनो। आता सिंपली तुम्हाला याला डाउनलोड जरी करायचं असेल तर तुम्हाला इथं तुमच्याकडे लॅपटॉप जरी असेल तर तुम्ही Ctrl+P दाबून याची प्रिंट घेऊ शकता मित्रांनो। आणि तुमच्या जरी कडे मोबाईल जरी असेल तर मोबाईलवरही प्रिंटचा ऑप्शन येतो, तो प्रिंटचा ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही PDF स्वरूपात ही जी जॉब कार्डची डिटेल्स आहे किंवा हे जॉब कार्ड तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही इझिली घरी बसून तुमचं जॉब कार्ड हे डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यासाठी काही जरी अडचण आली असेल तुम्हाला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्या कमेंटचा उत्तर देण्याचा किंवा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो। व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी